तहव्वूर राणाची याचिका अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे। भारताकडे होणाऱ्या प्रत्यार्पणाला राणाने विरोध केला होता। प्रकृती आणि भारताकडनं संभाव्य त्रासाचं कारण राणाने दिलं होतं। तहव्वूर राणा 2008च्या मुंबई बॉम्बस्फोटातला मुख्य आरोपी आहे आणि आता सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण बघतोय। तहव्वूर राणाची याचिका अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आणि त्यामुळे भारताकडे त्याचं प्रत्यार्पण होणार यावरती आता शिक्कामोर्तब होते। खरं तर याच प्रत्यार्पणाला राणाने विरोध केलेला होता। त्यानं स्वतःच्या प्रकृतीचं कारण दिलेलं होतं आणि भारताकडनं मला प्रचंड त्रास दिला जाईल असंही त्यानं म्हटलं होतं। मात्र आता त्याची ही याचिका अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे आणि त्यामुळे तहव्वूर राणा याचं प्रत्यार्पण हे लवकरच होऊ शकेल। अधिक माहिती घेऊयात रामराजे शिंदे यांच्याकडनं। रामराजे, तहव्वूर राणाला मोठा दणका दिलेला आहे अमेरिका सर्वोच्च न्यायालयाने। प्रत्यार्पण साधारण कधीपर्यंत होऊ शकेल? बिलकुल, तहव्वूर राणाच्या संदर्भामध्ये मोठी घोषणा जी आहे ती फेब्रुवारी महिन्यामध्येच अमेरिकेकडून करण्यात आलेली आहे आणि त्याचा प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा झालेला आहे। परंतु त्यापूर्वी सुद्धा एक शेवटची अपेक्षा म्हणून त्याने अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टामध्ये दाखल केलेली आहे पिटिशन आणि सांगितलेलं आहे की आपल्याला त्रास होईल, आपण आजारी आहोत आणि भारताकडून त्रास होईल अशा प्रकारचे आरोप लावण्यात आलेले आहेत, त्यामुळे प्रत्यार्पण करू नये असं सुद्धा सांगितलेलं आहे। परंतु हे संपूर्ण आरोप आणि याचिका जी आहे ती अमेरिकेने फेटाळलेली आहे। यापूर्वी सुद्धा अशाच प्रकारची एक याचिका जी आहे ती दाखल करण्यात आली होती सुप्रीम कोर्टामध्ये आणि आरोप करण्यात आले होते की आपला यामध्ये कोणताही सहभाग नाही। जेव्हा अमेरिकेने दोषी ठरवलं तहव्वूर राणाला तर त्यावेळी सुद्धा सांगितलं की त्या संदर्भामधले पुरावे नाहीत, परंतु भारताने सर्व पुरावे दिले होते आणि ISIचे संपूर्ण हँडलर तो आहे, ISI संपूर्ण संघटना चालत होता, लष्कर तोयबाचा सक्रिय सदस्य आहे तहव्वूर राणा। यावर अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टाने शिक्कामोर्तब केलं आणि त्यानंतर ही प्रक्रिया सुरू झालेली आहे। आणि भारताशी कसा संबंध, तर भारताशी 26/11च्या दरम्यान ज्या ज्या ठिकाणी हल्ले करायचे होते त्या ठिकाणची संपूर्ण रेकी करण्यामध्ये तहव्वूर राणा यांनी ही रेकी केली होती आणि नंतर तो रेकी करून पाकिस्तानच्या ISIला माहिती दिली होती आणि त्यानंतर दहशतवाद्यांनी त्या ठिकाणी भारतामध्ये हल्ले केले होते। तर हा संपूर्ण सहभाग जो आहे तो तहव्वूर राणा याचा स्पष्टपणे दिसून येतोय। त्याच्याकडून पाकिस्तानच्या संदर्भामध्ये आणखीन माहिती काढून घेण्यासाठी भारताला तो हवा होता, त्याचा मार्ग मोकळा झालेला आहे। सुप्रीम कोर्टामध्ये शेवटची आशा होती, सुप्रीम कोर्टाने याचिका त्याची फेटाळलेली आहे आणि त्यामुळे त्याची शेवटची आशा जी आहे ते आता असं म्हणता येईल की भंग झालेली आहे आणि आता भारताकडे ते प्रक्रिया जी आहे ती लवकरात लवकर सुरू होईल। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी रामराजे।